16 मे शनी अमावस्या, शनी जयंती. घरात इथे बांधा एक कोहळा. नजरदोष, नजरबाधा, साडेसाती, वाईट शक्ती कायमची नष्ट होईल. 16 मे शनिवारी तब्बल 16 वर्षानंतर असा दुर्मिळ सुवर्णयोग जुळून आला आहे. पुढील अनेक वर्ष हा योग येणार नाही. असा दुर्मिळ योग आणि सुवर्णयोग जुळून आला आहे, जो पुढील अनेक वर्ष येणार नाही. या दिवशी आलेले आहे शनी अमावस्या आणि त्याच दिवशी शनी जयंती. बघा, शनी अमावस्या आणि त्याच दिवशी शनी जयंती किती मोठा दिव्य योग आहे. त्यामुळे मी सर्वांना मनापासून विनंती करते की हा दिवस अजिबात वाया घालवू नका. या दिवशी जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर फक्त एक कोहळा बांधला तर तुमचा मागील कसलीही साडेसाती असो, नजरदोष असो, घरावर वाईट शक्तींचा प्रभाव असो, या सर्व गोष्टी नष्ट होऊन तुम्हाला येणाऱ्या सर्व संकटांपासून संरक्षण मिळेल, एवढे मी खात्रीने सांगते. तसेच शनी अमावस्या आणि त्यातच शनी जयंती या दुर्मिळ योगातून तुम्ही हा उपाय केला तर त्याचा परिणाम 1000 पटीने वाढतो. अनेक लोक वेड्यापणासाठी फार वाट पाहत नाहीत, वेळ पाहत नाहीत, तसेच योग्य पद्धतीने माहिती नसते, त्यामुळे त्यांचा लाभ होत नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला कोहळा कधी बांधायचा, कधी आणायचा आणि कधी बांधायचा, नियम पाळायचे कोणते आणि शनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय का इतका प्रभावी मानला जातो, हे सगळे अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. तुम्हाला कुठेही सहज ही माहिती मिळणार नाही. त्यामुळे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण दिवस हा पुन्हा नाही. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो अशी मी स्वामींच्या चरणी, शनिदेवांच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. वेळात वेळ काढून मी अशी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असते, त्यामुळे तुम्ही मला एक छोटीशी साथ हवी आहे. व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम शम शनेश्वराय नमः नक्की लिहा. बघा, शनिवारी येणारी ही शनी अमावस्या 16 मे रोजी पहाटे 5:11 सुरू होत आहे आणि 17 मे रोजी मध्यरात्री 1:30 ही अमावस्या तिथी असणार आहे. योगायोग म्हणजे या दिवशी शनी जयंतीसुद्धा आली आहे. त्यामुळे हा दिवस शनिदेवांच्या कृपेचा, संरक्षणाचा आणि नकारात्मक शक्ती दूर करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. आपण बघत असाल, अनेकांच्या घराबाहेर कोहळा बांधलेला दिसतो आणि काही दुकानांमध्ये, ऑफिसमध्ये, छोट्या छोट्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा कोहळा बांधलेला असतो. पण खूप लोकांना खरं तर कारण माहीत नसतं. फक्त लोक बांधतात म्हणून आपणही बांधतो, पण यामागचं आध्यात्मिक कारण खूप मोठं आहे. आजकाल लोकांची नजर खूप वाईट झाली आहे. कोणाचं चांगलं झालेलं अनेकांना बघवत नाही. घरात सुख असेल, पैसा असेल, मुलांचं शिक्षण चालू असेल, व्यवसाय वाढत असेल, घरात आनंद असेल, तरीसुद्धा काही लोकांच्या मनातून नकारात्मक विचार बाहेर पडतात आणि त्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्या घरावर जाणवायला लागतो. घरात अचानक भांडण वाढतात, चिडचिड वाढते, पैसे टिकत नाहीत, एखादी व्यक्ती सतत आजारी पडते, काम होता शेवटच्या क्षणी अडकतं आणि काही वेळा समजत नाही, पण घरात उदासीनता जाणवते. अशा वेळी आपल्या हिंदू धर्मात काही संरक्षणात्मक उपाय सांगितले गेले आहेत. त्यात कोहळा बांधण्याचा उपाय खूप जुना आणि प्रभावी मानला जातो. विशेषतः अमावस्येच्या दिवशी आणि त्यातही शनी अमावस्येला हा उपाय केल्यास त्याचे महत्त्व 1000 पटीने वाढतं. कारण अमावस्येच्या दिवशी वातावरणात नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त मानला जातो आणि शनिदेव हे कर्माचे देव म्हणजे न्यायदेवता आहेत. ते अन्याय, वाईट शक्ती, नकारात्मकता यापासून आपलं संरक्षण देतात असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर बांधलेला कोहळा हा एक प्रकारचा संरक्षण कवच तयार करतो. खूप लोकांना अनुभव असतो की कोहळा बांधल्यानंतर घरातील वादविवाद कमी झाले, घरात पैसा येऊ लागला, सर्व प्रकारचे आजारपण कमी झाले, आजारी पडणं कमी झालं, काही वेळा व्यवसायात अडकलेली कामेसुद्धा पुन्हा सुरू झाली. आता हे प्रत्येकालाच लगेच जाणवतं असं नाही, पण श्रद्धेने आणि नियमाने केलेले उपाय मनाला सकारात्मकता देते आणि घरातलं वातावरण प्रसन्न वाटू लागतं. कोहळा हा एक फक्त भाजी नाही, तर आपल्या शास्त्रात त्याला संरक्षणाचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणून तो मुख्य दरवाजावर बांधून मुख्य दरवाजातून घरातून ऊर्जा प्रवेश करते असं मानलं जातं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी नाही, तर कोणाला त्रास देण्यासाठी म्हणून नाही, तर हा उपाय फक्त आपल्या घराच्या सुखासाठी, शांततेसाठी, रक्षणासाठी केला जातो. त्यामुळे मनामध्ये वाईट भावना ठेवू नका. कोहळा मला का मिळाला नाही आणि तिला कसा मिळाला, तर असं काही करू नका. अमावस्येच्या दिवशी कोहळा नेमकी कधी आणायचा आणि तो आणल्यानंतर कधी लावायचा, त्या कोहळ्यावरती नक्की काय काढायचे, कोणत्या रंगाच्या कपड्यात बांधायचा आणि बांधताना कोणते नियम चुकूनही मोडायचे नाहीत. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कोहळा नेमका कसा तयार करायचा आणि कोणत्या पद्धतीने बांधायचा. कारण फक्त कोहळा आणून टांगला म्हणजे उपाय पूर्ण झाला असं होत नाही. काही छोटे छोटे उपाय, नियम असतात आणि हे नियम श्रद्धेने पाळले तरच उपाय अधिक प्रभावी मानला जातो. सगळ्यात पहिले म्हणजे कोहळा शक्यतो 16 मे शनी अमावस्येच्या दिवशीच घरी आणा. नाही जमलं तर एक दिवस आधी आणून ठेवला तरी देखील चालेल, पण कोहळा घेताना एक गोष्ट नीट बघून, कुठलाही तुटलेला, चिरलेला किंवा सडलेला कोहळा नसावा. व्यवस्थित, पूर्ण आणि स्वच्छ गोळा घ्या.
कारण अनेक वेळा लोक घाई गडबडीत कसलाही कोहळा आणतात आणि मग 2 दिवसात तो खराब होतो आणि लोक म्हणतात उपाय काही काम करत नाही. पण वस्तू घेताना शुद्ध आणि स्वच्छ घ्यावी. कोहळा घरी आणल्यानंतर सर्वात आधी तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. ओलसर ठेवायचा नाही. मग त्याला देवासमोर ठेवा. त्यावेळी घरात शांत वातावरण असू द्या. मनात राग, चिडचिड, वाईटपणा, वाईट विचार नसावेत. कोहळ्यावर काय करायचं तर ते पहा. कोहळ्याच्या दोन्ही बाजूला ओम आणि स्वस्तिक काढायचं आहे. काही लोक अष्टगंध वापरतात, काही लोक हळदी कुंकू एकत्र करून काढतात. दोन्ही चालतं. एका बाजूला वर ओम काढा, दुसऱ्या बाजूला स्वस्तिक काढा. तसेच त्यानंतर एक छोटी गोष्ट करायची आहे तर ती म्हणजे काळा बुक्का असेल तर तो घ्या. कोहळ्याच्या समोरच्या बाजूला अगदी त्याच भावनेने हा उपाय केला जातो. लाल रंगाच्या आपल्या धर्मात संरक्षण आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो. अगदी छोटासा नवीन लाल वस्त्र घेतलं तरी देखील चालेल. नवीन लाल वस्त्र घ्या. त्यात कपड्यावर कोहळा ठेवा. हळदी कुंकू व्हायचा आहे. अगरबत्ती, धूप, दीप लावायचा आहे आणि म्हणायचं आहे शनिदेव आमच्या घरावर कृपा ठेवा. आमचं संपूर्ण घरावर लक्ष ठेवा. हे सर्व प्रकारचे दोष दूर होऊ द्या. घरात शांतता आणि आरोग्य लाभू द्या. इतकी साधी प्रार्थना मनापासून केली तरी पुरेसं आहे. खूप मोठे मंत्र आले पाहिजेत असं नाही. काही लोक विचारतात कोहळा घरात शक्यतो मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला वरती बांधलेला चांगला मानला जातो. म्हणजे घरात येणाऱ्या तसेच घरासमोरून जाणाऱ्या प्रत्येकाची वाईट नजर त्यावर पडते. काही लोक घराच्या आत सुद्धा कोहळा बांधतात. दोन्ही पद्धतीने आहे, पण मुख्य गोष्ट म्हणजे तो मुख्य प्रवेशद्वाराजवळ असावा आणि लोकांची नजर त्यावर पडावी. आणि हो, हा उपाय शक्यतो सूर्यास्तानंतर करायचा. विशेषतः शनी अमावस्येला संध्याकाळी नंतरचा वेळ शुभ मानला जातो, कारण त्यावेळी वातावरणात शांतता असते आणि अमावस्येची ऊर्जा अधिक प्रभावी मानली जाते. म्हणून 16 मे रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही शांतपणे हा उपाय करा. घाई गडबडीत उपाय करू नका. मोबाईलमध्ये बोलत बोलत करू नका. पूर्ण श्रद्धेने आणि एका गोष्टी काही वेळा कोहळा खूप लवकर खराब होतो. त्यातून पाणी गळायला लागतं किंवा तो आतून पोकळ झाल्यासारखं वाटतं. तर अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार हा संकेत मानला जातो. घराभोवती नकारात्मकता कोहळ्यांनी शोषून घेतली जाते, म्हणून घाबरायचं नाही तर लगेच तो बदलायचा. पण जुना कोहळा काढल्यानंतर काय तर तो कुठं ठेवायचा, कुठे टाकायचा आता बघा, सविस्तरपणे जाणून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जुना कोहळा कधी बदलायचा आणि त्याचं काय करायचं. अनेक लोक उपाय तर करतात पण नंतर काही चुका होतात आणि दुसरं म्हणतात की फायदाच झाला नाही. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, कोहळा जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत त्याला तसाच राहू द्यायचा आहे. रोज हात लावायची गरज नाही. त्या जागेवरच राहू द्यायचा आहे जिथे तुम्ही बांधला आहे. पण जर अचानक तो वाळायला लागला, सुकायला लागला, गळायला लागला, त्यातून पाणी गळायला लागलं, तर खूप हलका वाटू लागला किंवा काळे डाग पडू लागले तर अशा वेळी तो कोहळा लगेच बदलायचा. आता काही लोक घाबरतात, म्हणतात आपल्या घरात काहीतरी वाईट शक्ती आहे. लगेच भीती बाळगू नका. आपल्या श्रद्धेनुसार असे मानले जाते की कोहळा घराभोवतीची नकारात्मकता शोषून घेतं. काही वेळा तो लवकर खराब होतो. विशेषतः शनी, अमावस्या, पौर्णिमा अशा दिवसांमध्ये वातावरणामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. म्हणून या काळात संरक्षणाचे उपाय अधिक महत्त्वाचे मानले जातात. आता जुना कोहळा काढल्यानंतर त्याचं काय करायचं तर बघा, सगळ्यात मोठी चूक म्हणजे काही लोक ती कोहळा घरातल्या कचरापेटीत टाकतात. कारण घरातल्या घरात वातावरणात ऊर्जा असते. जुना कोहळा घरातून बाहेर घेऊन जायचा, एखाद्या बाहेरच्या कचरापेटीत टाकायचा किंवा अशी जागा निवडायची जिथे कोणाला त्याचा त्रास होणार नाही. काही लोक जिथे रस्ते एकत्र येतात तिथे ठेवतात, पण आजच्या काळात स्वच्छता आणि इतरांना त्रास होणार नाही याचाही विचार करायला हवा. त्यामुळे बाहेरच्या कचऱ्यापेटीत व्यवस्थितपणे टाकणं हा सुद्धा एक गोष्ट कधी विसरू नका. कोणाच्या घरासमोर, दारासमोर किंवा रस्त्यात मध्येच कोहळा कुठेही टाकू नका. आपण उपाय घराच्या चांगल्यासाठी करतो, दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून नाही. वाईट हेतूने केलेली कोणतीही गोष्ट शेवटी स्वतःवर उलटते. आता काही लोक विचारतात हा उपाय फक्त घरासाठीच असतो, तर असं काही नाही. अनेक लोक घरासाठी, दुकानासाठी, व्यवसायासाठी सुद्धा कोहळा बांधतात. विशेषतः व्यवसायात अचानक अडथळे येत असतील, सतत नुकसान होत असेल तर अनेक लोक श्रद्धेने हा उपाय करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते, शनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय करताना शक्य असेल तर काळ्या रंगाचे स्वच्छ कपडे घाला. काळा रंग शनी यांना खूप प्रिय मानला जातो. त्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला काळे तीळ, काळे वस्त्र किंवा अन्नदान केलं तर त्याचं पुण्य अधिक लागतं. आणि कोहळा बांधताना ओम शनेश्वराय नमः हा मंत्र म्हणू शकता. तुमच्या मनात कोणतेही वाईट विचार येणार नाही आणि या उपायाचे फळ अधिक पटीने वाढते. लक्षात ठेवा, कोणताही उपाय करताना श्रद्धा आणि विश्वास असणे अतिशय महत्त्वाचे असते. अनेक वेळा घरात सतत भीतीचं वातावरण असतं. लहान मुलं रात्री घाबरतात, विनाकारण घरात तणाव जाणवतो, घरातल्या व्यक्तींची सतत भांडणं होतात. अशा वेळी छोटे छोटे आध्यात्मिक उपाय अतिशय प्रभावी मानले जातात. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. म्हणूनच येणारी शनी अमावस्या आणि शनी जयंती ही संधी सोडू नका. तब्बल 13 वर्षांनंतर आलेला हा योग आलेला आहे. शांत मनाने आणि पूर्ण विश्वासाने हा कोहळ्याचा उपाय नक्की करा. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम शनेश्वराय नमः.